रेवतीचं लग्न अगदी थाटामाटात पार पडलंय ना. आता पक्षासाठी रस्त्यावर उतर असं शरद पवारांनी सुप्रिया सुळेंना बजावून सांगितलं. दिल्लीमध्ये अमित शहा यांनी सुनेत्राताई पवार यांच्याकडे चाचपणी केली. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि आमदार सुद्धा फुटू शकतात का याचा अंदाज घेतला. आणि याचा सुगावा लागतात शरद पवारांनी आपल्या फुटू पाहणाऱ्या खासदार आमदारांना एक संदेश दिला. काय लागेल तुम्हाला, रसदच लागेल तर ती मी देण्यास समर्थ आहे. 2029 ची तयारी करा असा मेसेज टाकलेला. रोहित पवार, सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड हे काँग्रेसनेही भूमिका घेत आहेत. जयंत पाटील तळ्यात मळ्यात चाललेलं आहे. इकडे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हाताची घडी तोंडावर बोट ठेवून आहेत. पार्थला कशाला मंत्री करताय, आम्ही आधीच नंबर लावलेला आहे, त्यामुळे जरा सावधान असं इशारा देऊन बसलेलं आहे. एकूणच दोन्ही राष्ट्रवादीची स्थिती आणि खासदार आमदारांची विरोधात बसून विकास करण्याची मानसिकता हे लक्षात घेऊन शरद पवारांनी एक मोठा डाव टाकलेला आहे आपला पक्ष सांभाळण्यासाठी. तो कसा या संबंधी आपण थेट विश्लेषण करतोय. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी. हे बघा, शरद पवार आहेत ते. शरद पवार आता थकले, आता निवृत्त होणार, मग काय करणार. आता देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्यामुळं ते बिनविरोध असे राज्यसभेचे खासदार झालेले आहेत. आता त्यांच्याकडनं पक्षाला वेळ देणं होत नाही, वगैरे वगैरे असं सगळं बोललं जातं. परंतु एक लक्षात घ्या, आपण या चॅनलवर ज्येष्ठ लेखक शेषराव चव्हाण यांची मुलाखत घेतली. त्या मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितले की वयाचं काही विचारू नका, मेंदू हा तितकाच तजेलदार आणि तरुण आहे शरद पवारांचा, हे लक्षात घ्या. आता शेषराव चव्हाण यांना हे सांगण्याचा का अधिकार? कारण की शेषराव चव्हाण यांनी पद्मविभूषण शरद पवार अनाकलनीय व्यक्तिमत्व असा ग्रंथ लिहिलेला आहे. असो, तर आता ज्या वेळेला खासदार फुटले, ते सगळं कट शिजला गेल्या 6-7 महिन्यांपूर्वीच, त्याच वेळेला शरद पवारांना देखील त्याची पूर्ण बित्तम बातमी माहिती होती. म्हणजे शिवसेनेतले खासदार एकनाथ शिंदे काय करत आहेत. म्हणजे एक लक्षात घ्या, ज्या वेळेला राज्यसभेवर बिनविरोध जायचं, जसं देवेंद्र फडणवीस यांनी ते मान्य केलं, तसं एकनाथ शिंदे यांनी देखील तो 7वा उमेदवार त्यावेळेला राज्यसभेसाठी मैदानात उतरवला नव्हता आणि पुन्हा वर सांगितलं होतं की शरद पवारांना बिनविरोध पाठवायचं, म्हणून मी हा निर्णय घेतलेला. एकूण काय, शरद पवार नेमके कुणाच्या बाजूचे? म्हणजे ते धर्मनिरपेक्ष विचारधारा, फुले शाहू आंबेडकर विचारवादी, की आता राजकारणाची गरज म्हणून, अपरिहार्यता म्हणून थेट भारतीय जनता पार्टीच्या एनडीए मध्ये जाणार, याचा ते सुगावा लागू देत नाहीत. पण एक लक्षात घ्या, एक खात्रीने सांगण्यासारखी गोष्ट, जसं सुरुवातीला सांगितलं की डाव टाकला, तो त्यांनी डाव असा टाकलेला आहे की सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, रोहित पवार यांनी बेभानपणे भारतीय जनता पार्टीवर तुटून पडायचं आहे आणि आपण आपली वैचारिक नाळ कधीही तुटू देणार नाही हे दर्शवत राहायचं आहे. मग काल छत्रपती संभाजीनगरमध्ये भर पावसामध्ये सुप्रिया सुळे उतरल्या, अटक झाली, घोषणा झाल्या, वगैरे वगैरे, ते सगळं झालं, हे महाराष्ट्राने पाहिलं. मग आता राहुल गांधी काय म्हणतात, अधूनमधून आपण गौतम अदानी यांच्या मार्फत काय निरोप पाठवता इकडं भारतीय जनता पार्टीच्या शीर्षस्थ नेतृत्वाकडे, म्हणजे मोदी आणि शहा यांच्याकडे. तुम्हाला डिलिमिटेशन बिलच मंजूर करून पाहिजे, एवढाच तुमचा सध्याचा प्रश्न आहे ना.
आणि तुम्ही ते गणित जुळवताय 363 खासदारांचं. 2/3 बहुमत पाहिजे लोकसभेमध्ये. मग टीएमसीचे 20 झाले, उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे 6 झाले. ते वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या पक्षामध्ये केले, थेट भारतीय जनता पार्टीमध्ये आणल्याने काय तुम्ही जे करताय कुठाने ते करत राहा, पण इकडे धक्का लावायचा नाही. आम्ही एक वेळ तटस्थ राहू डिलिमिटेशनच्या वेळेला. मग दाक्षिणात्य राज्य काय म्हणतील, स्टॅलिन काय म्हणतील, अमुक काय म्हणतील, ते भाग वेगळा. आम्ही त्यावेळेला बघू आपण. आणि अजून तुमचं व्हायचंय सगळं. कारण 363 व्हायला अजून 40 खासदारांची गरज आहे. 40 काय 46 खासदारांची गरज आहे, ते बघा आधी. असा निरोप धाडलेला आहे आणि त्यामुळे ते निर्धास्त आहे. मग आता धमराव आत्राम हे राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार माजी मंत्री, यांनी एक विधान केलं 4-5 दिवसांपूर्वी. काय विधान केलं की 12 डिसेंबर पर्यंत काही खासदार फुटणार आहेत शरदचंद्र पवार गटाचे वगैरे, असं विधान केलं. आणि शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी दोघांनी ते नाकारलं, स्पष्टपणे नाकारलेलं. आता हे जे आहेत म्हणजे बघा, नाशिकचे भामरे असतील, त्याच्यानंतर तुमचे जुन्नरचे आपले डॉक्टर अमोल कोले, अभिनेते ते असतील, किंवा सुप्रिया सुळे असतील, हे 3 खासदार, उरलेले 5. त्याच्यापैकी आता मोहिते, धैर्यशील मोहिते, निलेश लंके वगैरे वगैरे अशी चर्चा होत असते. कारण काय आहे की ते एखाद्या सप्त तारांकित हॉटेलमध्ये कधी कधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील भेटतात. आणि जसं ऑपरेशन टायगर साठी एकनाथ शिंदे सरसावले आणि त्यांनी ते यशस्वी केलं, त्याप्रमाणे ऑपरेशन तुतारी देखील करू द्या मला, असं देखील त्यांनी अमित शहाकडे म्हणे आग्रह धरलेला आहे. मग अमित शहा काय करतात, इकडं सुनेत्राताई पवारांशी बोलत आहेत. कारण की जसं उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे खासदार जे मशाल चिन्हावर निवडून आलेले आहेत, ते जर एकनाथ शिंदे यांच्या याच्यामध्ये गेले तर त्यांच्या पक्षामध्ये झालेलं आहे. म्हणजे आम्ही कसं करतोय, नैसर्गिक राजकारण करतोय, आमचा काही संबंध नाही. पुन्हा ती कॉलर टाईट झाली इचलकरंजीच्या सभेमध्ये की शिंदे गट नाही शिवसेना, हे प्रशस्ती पत्र दिलं, तो भाग वेगळा. पण बाकीचे नेते भारतीय जनता पार्टीचे नाही नाही आमचा काय संबंध आहे असं म्हणत आहे, ते एक वेगळी गोष्ट आहे. तसं राष्ट्रवादी काँग्रेसचे 8 पैकी जर काही खासदार येऊ इच्छित असतील तर ते कुठे गेले पाहिजे, भारतीय जनता पार्टीमध्ये नको, ते सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले पाहिजे. आणि त्या दृष्टीने काय करता येईल याचा एक अंदाज. मग आता पार्थ पवार सध्या नेतृत्व करत आहेत, मग त्यांना मंत्री व्हायचंय, ताबडतोब मंत्री व्हायचंय. पण तसं होणार आहे का? तसं होणार नाही, तसं होऊ शकत नाही. आणि तसं जर केलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जे काही मजबूत असं सरकार आहे, कुणाला प्राधान्य द्यायचं, काय करायचंय, इतक्या अपरिपक्व आणि अननुभवी खासदाराला ते लगेच काही मंत्री करणार नाही. पुन्हा इकडे तो मान्यवर तो आहेच आहे कोंडवा, तो घोटाळा, जमीन घोटाळा प्रकरण, तर ते सगळं आहे. मग सुनील तटकरे गप्प काय? ज्या वेळेला अमित शहाकडे जायची वेळ अगदी अलीकडच्या काळामध्ये तटकरे आणि पटेल नव्हते, हेच होते फक्त पार्थ पवार आणि सुनेत्राताई पवार. मग आता सुनील तटकरे ते असं नेहमी म्हणतात की बघा मी एकमेव खासदार आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा निवडून आलेला, मीच गटनेता आहे, मीच प्रदेशाध्यक्ष आहे, आणि मी पक्षासाठी काय केलेलं आहे वगैरे वगैरे ते सगळं सांगत असतात. आणि भारतीय जनता पार्टीच्या इशाऱ्यानुसार कसं चालायचं याचं राजकारण मीच करत आलेलो आहे अलीकडच्या काळामध्ये, विशेषतः अजितदादा पवार यांचं अकाली निधन झाल्यानंतर. त्याच्यामुळं कसं आहे, मंत्रिपदाचा हक्क माझाच आहे वगैरे वगैरे, ते असे बरीचशी चर्चा सुरू आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये, या सगळ्या माहोलमध्ये शरद पवार यांनी अतिशय व्यवस्थितपणे ज्या खासदारांना, ज्या आमदारांना, ज्या नेत्यांना तळ्यात मळ्यात वगैरे एनडीएमध्ये जायचं का, इकडं काँग्रेसमध्ये जायचं का, महाविकास आघाडीमध्ये राहायचंय, इंडिया आघाडीमध्ये राहायचंय का, एनडीए मध्ये काय जे आहे थेट प्रवेश करणं किंवा बरोबर राहणे, त्या सगळ्यांचा संभ्रम दूर केलेला आहे. आणि ही खात्रीलायक सूत्रांनी दिलेली माहिती आहे. त्यामुळे शरद पवार हे कोणत्याही स्थितीमध्ये आपल्या खासदारांना सुरक्षित कसं ठेवता येईल या पद्धतीने त्यांनी
सगळी ताकद पणाला लावलेली आहे इतकंच. आणि इतक्या सहजासहज अगदी उतार वयामध्ये अशा प्रकारे ते फुटू देतील आपले आमदार खासदार याची सुतराम शक्यता नाही. आता अजित पवार मग कसे फुटले होते? 2029 मध्ये, 2029 नाही, 2019 मध्ये जे काही काही तासांचं जे सरकार आलं होतं, तिथं अजित पवारांना धाडणारे हे शरद पवारच होते, हे नंतर उघडकीला आलं. इतकंच नाही, जुलै 2023 मध्ये सुद्धा तसं काही झालं का याचा देखील अंदाज घेण्याचा प्रयत्न झाला. परंतु नाही, शेवटी कसं आहे की राजकारण आहे, तिथं नातं वगैरे भावना वगैरे ते सगळं बाजूला असतं. सत्तेमध्ये गेलं पाहिजे, इकडं आयटीच्या धाडी पडत आहे, ईडीच्या धाडी पडत आहे, सगळा गोंधळ चाललेला आहे. मग सगळे सगळे कसे ईडी ग्रस्त नेत्यांना कसं आहे विकासासाठी सत्तेमध्ये जाणं भाग होतं भारतीय जनता पार्टी बरोबर, मग ते गेले, हे घडलेलं आहे. मग आता ज्या वेळेला अजितदादा पवार, म्हणजे जसं ते आत्राम म्हणाले की 12 डिसेंबर पर्यंत हे होऊ शकतं, तसं ज्या वेळेला अजितदादा पवार हयात असताना ज्या ज्या काही जयंत पाटलांच्या घरी बैठका झाल्या त्याचं सगळं ब्रिफिंग शरद पवारांना होत होतं. आणि त्यावेळेला ठरलं होतं की मग कुणी कुठं मंत्री व्हायचंय, रोहित पवारांनी कुठं राज्यमंत्री व्हायचंय, सुप्रिया सुळे यांनी केंद्रात काय व्हायचंय, जयंत पाटलांनी काय व्हायचंय, हे सगळं ते ठरलेलं होतं. पण ते नंतर ते स्वाहा झालं, कारण अजितदादा पवार यांचं निधन झालं. आता ही जी काही फाटाफुटीची जी परिस्थिती आहे, याबद्दल सगळ्या चर्चा थांबवा आणि नेटाने इंडिया आघाडी, महाविकास आघाडी रस्त्यावर उतरा. भारतीय जनता पार्टीच्या विरोधात प्रखर असं आंदोलन सुरू ठेवा. आणि ते सुरू ठेवल्याचं काल सुप्रिया सुळे, रोहित पवार यांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्याबरोबर क्रांती चौकामध्ये आंदोलन करून ते दाखवून दिलेलं आहे. इतकंच. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.